नाचणी अलीकडे खूप उहापोह झालेला आहे याचा, की त्याच्यामध्ये फायबर्स खूप असल्यामुळे मधुमेह लोक असतील किंवा रक्तदाबाचे लोक असतील किंवा अगदी ओबेसिटीचे लोक आहेत, त्यांना रागी माल्ट असेल किंवा रागीचं सूप असेल किंवा रागी वापरा म्हणून खूप आला. तर त्यामुळे प्रोडक्शन पण खूप व्हायला लागले. आयुर्वेदामध्ये याला तृणधान्य म्हणले. तृणधान्य म्हणजे गवताला येणार धान्य. तर हे कधीही तुमचे शरीर स्वस्थ राहण्यासाठी, मेदोरोगावरती उपयोग होण्यासाठी चांगला आहे. परंतु अनेक सुगरणींना मात्र नाचणीची भाकरीच करता येत नाही आणि त्या न केल्यामुळे, नीट करता न आल्यामुळे त्याचं मग सूप किंवा सत्व कशामध्ये टाकून घेतो. परंतु खरं सांगू का, भाकरीमुळेच खरं तर त्याचा उपयोग चांगला होतो. तर ती कशी करायची हा जर तुम्ही उपाय जर व्यवस्थित केला तर ती भाकरी इतकी मऊ होते आणि दिवस नाही 2 दिवस ती मऊ राहते आणि त्याचा इफेक्ट पण चांगला होतो. काय करा, उकळलेलं पाणी घ्या, त्यात थोडं नाचणीचं पीठ घालत जावा, ते घट्ट होईस तोपर्यंत आणि स्वच्छ हाताने त्याला चांगलं मळा आणि 1 चिमटभर सैंधव घाला, 1 चमचा देशी गाईचं तूप घाला, चांगलं मळल्यानंतर त्याची भाकरी थापा आणि तव्यावरती चांगली भाजा. 2 दिवस मऊ राहते आणि त्याची टेस्ट जी येते, अरे वा वा, सुंदर, आणि त्याचा कधीही चव विसरणार नाही, इतकी सुंदर भाकरी तयार.